केलं पाहिजे. जसं पिंपळेश्वर मंदिर श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी चुटकीशी केलं. मी कधी सांगितलं नाही मी केलं म्हणून, पण स्वतः मेहनत घेऊन एवढ्या मोठ्या 185 गुंठे जागा देण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब हे चांगल्या प्रकारे काम. त्याप्रमाणे अंबरनाथचं शिव मंदिर असेल, पिक्कलीचं मंदिर असेल, मोठ्या प्रमाणात पालनकरला स्वतः साहेब तुम्हाला सांगायची गरज नाही. आता तुम्ही व्यवस्थित जा, आरामात जा. इथे सर्व वारकरी समाज आहेत, माझे मित्र रंगनाथ पण आहेत, आमचे तालुका प्रमुख गजानन पाटील इथे आलेले आहेत, राजेश कदम साहेब आहेत, जैनू जाधव साहेब आमचे सर्व मित्र आहेत, विलास सर्व माऊली सर्व इथे आहेत, सर्वजण आहेत. तुम्ही आरामात जा, काही गडबड करू नका. गाडीत पण रामकृष्ण हरी बोलत जा. बाजूला न झोपणार, ड्रायव्हरच्या न झोपणारा माणूस बसवा. कुठे जात गेल्यानंतर पोहोचल्यानंतर आम्हाला फोन करा. हां, आणि आरामात जा. पांडुरंग त्यांनी हीच ईश्वर प्रार्थना करतो. तिथे जाऊन व्यवस्थित राहा. गाडीमध्ये ड्रायव्हर लोकांना काय लागत असेल तेही सांगा. आपण संपूर्ण टोलपासून केलेला आहे, कुठे काही 1 रुपयाचा खर्च नाही आहे. तुम्ही आरामात जा आणि आरामात या. एवढंच. आणि चांगल्या प्रकारे कीर्तन करा, भजन करा, हरिपाठ करा आणि चांगल्या प्रकारे नामस्मरण करा. हेच आजच्या दिवशी बोलतो. आणि तुम्हाला आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतो. आणि वारकरी भवन आपण संदर्भच्या बाजूला, खरं तर दातिवली भाग येत नाही, पण तो डोंबिवली भाग येतो, पण दातिवली मौजे असल्यामुळे दातिवली भागामध्ये म्हणजे संदर्भच्या बाजूला मोठ्या प्रमाणात आपण आगरी भवन आणि वारकरी भवन उभारतो साहेब श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून. तोही या 6-8 महिन्यात पूर्ण होणार आहे. म्हणजे डोक्यात संकल्पना श्रीकांत शिंदे साहेबांची वेगळीच, की माझं काय झालं. आताही सावराम महाराजांचं स्टेजवर सांगितलं गेलं की मोठ्या प्रमाणात आम्ही सावराम महाराजांचा तिथे